Hello friend, welcome back into IBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास या तृतीय वर्ष कला वर्गाच्या अभ्यासामध्ये किंवा या विषयामध्ये मी या वर्गात आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाचा आढावा घेतला. या ठिकाणी आपण राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नाचा किंवा राज्य सरकारच्या उत्पन्नाचा आढावा घेणार आहोत किंवा राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या प्रवृत्तीचं अध्ययन करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण केंद्र सरकारच्या महसुलाचा अभ्यास करतेवेळी प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा दोन प्रकारच्या करांचा अभ्यास केला आणि त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे जे आपण 1981-82 ते 2018-19 पर्यंत त्याचा आढावा घेतला 38 वर्षाचा. त्या पद्धतीने आपल्याला राज्य सरकारच्या महसुलाचा सुद्धा आढावा घेणं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोयीचं आणि आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रहो, राज्य सरकारचे कर आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न याबद्दल आपण चर्चा करूया. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकारप्रमाणेच काही कर लावण्याचा आणि वसूल करून उत्पन्न खर्च करण्याचा अधिकार देशातील घटक राज्यांना प्रदान केला आहे. केंद्र सरकारच्या करांप्रमाणेच राज्य सरकारच्या करांचे सुद्धा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन भाग पडतात. म्हणून राज्य सरकारांचे प्रत्यक्ष कर कोणते असतात त्याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. राज्य सरकारचा पहिला प्रत्यक्ष कर आहे तो म्हणजे शेतीवरील प्राप्ती कर. त्याला आपण ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स असं म्हणतो. आता प्राप्तिकराच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच प्राप्तिकराच्या संदर्भातली व्याख्या आणि अप्रत्यक्ष कराच्या संदर्भातली व्याख्या आपण मागच्या व्याख्यानात बघितलेली आहे, त्याच्यामुळे इथं त्याचं रिपिटेशन करण्याची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून राज्य सरकारचा जो प्रत्यक्ष कर आहे तो ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स, शेतीवरील प्रत्यक्ष कर. भारतीय राज्यघटनेने शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या निव्वळ उत्पन्नावर प्राप्तिकर इन्कम टॅक्स आकारण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना दिला आहे. म्हणजे शेती हा घटक राज्य सरकारांच्या अखत्यारीतला आहे आणि त्यामुळे प्रत्येक राज्य सरकारला, प्रत्येक घटक राज्याला त्याच्याकडे लाभलेलं जे नैसर्गिक देणगी आहे त्या स्वरूपामध्ये शेतीसुद्धा एक उत्पन्नाचा प्रकार असल्यामुळे शेतकरी जे उत्पन्न घेतो त्या उत्पन्नावर त्याने कर भरावा, शेती उत्पन्न कर भरावा आणि म्हणून हा कर लावण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे. राज्य सरकार कृषी उत्पादन खर्च वगळता निव्वळ उत्पन्नावर प्राप्तिकर आकारू शकतं. परंतु कोणत्याही राज्याच्या सरकारने हे कर लावण्याचं धाडस स्वातंत्र्याच्या या 70-75 वर्षामध्ये केलेलं दिसत नाही. कारण भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचं जे स्वरूप आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. राजकीय मिश्रित असं प्रकार आहे. त्यामध्ये मोठे शेतकरी, लहान शेतकरी आणि राजकीय नेते यांचं नेहमीच या कर लावण्यावरून वाद प्रतिवाद होत असतात आणि सातत्याने हा कर लावू नये म्हणून वेगवेगळ्या स्तरातून त्याला विरोध होत असतो. आणि म्हणून कृषीवर प्राप्ती कर न आकारल्याने बरेचसे काळे उत्पन्न, ब्लॅक इन्कम या क्षेत्रामध्ये दाखवून ते उत्पन्न पांढरे केलं जातं, ज्याला आपण व्हाईट इन्कम असं म्हणतो. आणि म्हणून अवैध उत्पन्न वैध करण्याचा प्रकार हा ॲग्रिकल्चर इन्कममध्ये दाखवला जातो. त्यामध्ये मोठे मोठे व्यापारी आणि व्यावसायिक आणि उद्योजक यांचं प्रमाण जास्त असतं. हे लोक मोठ्या प्रमाणात जमीन धारणा करत असतात, जमिनीची खरेदी करत असतात. त्यांचे व्यवसाय वेगळे असतात, परंतु जमिनी मोठ्या प्रमाणात आपल्या नावावर दाखवून त्या जमिनीमधून आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे आणि हे सर्व उत्पन्न हे कृषी उत्पन्न आहे असं ते दाखवून त्यांचा जो ब्लॅक मनी आहे तो ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम
ही मंडळी करत असते आणि म्हणून शेती उत्पन्नावर कर लावू नये अशी एक मोठ्या प्रमाणातली लॉबी जी आहे ती लॉबी आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. म्हणून राज्य सरकारकडे जरी प्रत्यक्ष कर आकारण्याचं हे हत्यार असलं तरी राज्य सरकार राजकीय स्वार्थापोटी शेतकरी या घटकाला दुखवू नये मतपेटीवर लक्ष ठेवून हा कर लागू करत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नामध्ये या प्रत्यक्ष करापासून कोणतीही भर पडत नाही. उलटपक्षी हा कर ब्लॅक मनी निर्माण करण्याचा मार्ग झाला आहे की काय अशी ही शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ शकते किंवा व्यक्त केली जाते. त्यानंतर दुसरा जो प्रत्यक्ष कराचा पार्ट आहे राज्यांचा तो आहे शेतसारा, ज्याला आपण लँड रेव्हेन्यू असं म्हणतो. राज्य सरकार राज्यातील जमीन मालकांकडून हा शेतसारा वसूल करते. शेतसारा जमिनीची सुपीकता, जलसिंचनाच्या सुविधा यांचा विचार करून लावला जातो. जमीन कोरडवाहू आहे का ओलिताखालची आहे याच्यावरनं शेतसाऱ्याचे दर निश्चित होत असतात आणि सरकार ते वसूल करते. तिसरा प्रत्यक्ष कराचा प्रकार आहे प्रोफेशनल टॅक्स, ज्याला आपण व्यवसाय कर असं म्हणतो. प्रत्येक व्यक्ती उत्पन्न प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करत असते. जसे नोकरी, व्यापार, स्वयंरोजगार, उद्योग इत्यादी व्यवसाय करतात. प्रत्येक व्यक्तीकडून हे व्यवसाय करण्यापोटी सरकार व्यवसाय कर आकारते आणि त्याच्या दरानुसार रक्कम वसूल करते. साधारणपणे व्यवसाय कर हा स्थिर असतो, त्याच्यामध्ये फार बदल करत नाही सरकार, परंतु सरकारला याच्यापासून उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. जितके व्यवसाय वाढतील तितके व्यवसाय कर भरणाऱ्यांची संख्या वाढते आणि सरकारच्या तिजोरीमध्ये या प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून उत्पन्न जमा होत असते. चौथा प्रत्यक्ष कर आहे स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क, ज्याला आपण स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन फी असं म्हणतो. शेतजमीन, प्लॉट, घर, इमारती इत्यादी स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री केली जाते. या व्यवहारांची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी स्टॅम्प पेपर्स खरेदी करावे लागतात व या व्यवहाराची नोंदणी करावी लागते. याबरोबरच कागदपत्र, गहाणखत, सौदे चिठ्ठी, भागीदारी पत्रक, बक्षीस पत्रक, दत्तक पत्रक, वारसा हक्काने मालमत्तेचं होणारं हस्तांतरण इत्यादींच्या नोंदणी इत्यादींचं रजिस्ट्रेशन हे करावं लागतं. या सर्व व्यवहारासाठी स्टॅम्प पेपर्स खरेदी करावे लागतात. महसुली तिकीटं वापरले जातात, रेव्हेन्यू स्टॅम्प ज्याला आपण म्हणतो. या सर्व बाबींपासून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. विविध नोंदणींपासून सरकारला मोठ्या प्रमाणात शुल्क प्राप्त होत असते आणि म्हणून घटक राज्यांच्या महसुलाचा हा अत्यंत मोठा मार्ग आहे, महत्त्वाचा मार्ग आहे. याच्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. त्यानंतर उत्पादन शुल्क, एक्साईज ड्युटी ज्याला म्हटलं जातं. केंद्र सरकारप्रमाणेच घटक राज्यांना दारू, अफू, गांजा, चरस यासारख्या मद्यार्क पदार्थांच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क लावण्याचा अधिकार आहे. पण आपल्याला माहिती आहे की दारू व्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये अफू, गांजा, चरस या शेती उत्पादनावर बंदी आहे. त्यामुळे फक्त दारू, मद्यार्कयुक्त पदार्थ जे आहेत त्यांच्यापासूनच सरकारला अबकारी कर ज्याला आपण म्हणतो तो उत्पादन शुल्क याच्यातून सरकारला प्राप्त होत असते. त्यानंतर पाचवा प्रत्यक्ष कर आहे मोटर व्हेकल टॅक्स, ज्याला आपण वाहनांवरील कर असं म्हणतो. मोटर व्हेकल म्हटलं की आपल्यासमोर अनेक प्रकारची वाहनं येत असतात, ज्यामध्ये टॅक्सी आहे, बसेस आहे, जीप आहे, मोटर आहे, कार आहे, ॲटो रिक्षा आहे, टेम्पो आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, स्कूटरेट आहे, मोपेड आहे इत्यादी अनेक प्रकारच्या 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर आणखी वेगवेगळ्या संख्या चाकाची धारण करणाऱ्या ज्या वाहनांची संख्या आहे ती सर्व राज्य सरकार अशा प्रकारच्या वाहनांवर वाहन कर आकारते.
राज्यातील वाहनांची संख्या जलद गतीने वाढत असल्यामुळे राज्यांना वाहन करापासून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. रोड टॅक्स ज्याला आपण म्हणतो, आणि रोड टॅक्स बरोबरच इन्शुरन्स हा सुद्धा खूप मोठा राज्य सरकारचा उत्पन्नाचा प्रवाह बनलेला आहे. आपल्याला माहीत होतं की पूर्वी वाहनांवर 2 वर्षाचा विमा सक्तीचा होता. या 2 वर्षाच्या विम्याची रक्कम एकत्रितरित्या आपल्याकडनं वसूल केली जात होती वाहनाचं रजिस्ट्रेशन करत असताना. आता 5 वर्षाचा इन्शुरन्स रक्कम आपल्याला वन टाईम वाहनाचं रजिस्ट्रेशन करताना नंबर मिळवत असताना RTOकडे भरावी लागते. आणि म्हणून वाहनांवरील कर हा सुद्धा प्रमुख असा उत्पन्नाचा स्रोत प्रत्यक्ष कराचा राज्यांकडे आहे. त्या राज्यांच्या तिजोरीमध्ये जसं उत्पादन फीज, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी याच्यातून मिळते, त्याच दारूच्या उत्पादनापासून म्हणजे करापासून पण मिळते, आणि वाहन करापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यानंतर लास्ट 6वा जो प्रत्यक्ष कर आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. वीज वापरावरील शुल्क, इलेक्ट्रिसिटी ड्युटीज. राज्य वीज महामंडळाकडून घरगुती कारणासाठी, शेती व उद्योग कारणांसाठी, व्यवसायासाठी विजेचा पुरवठा केला जातो. विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना विजेच्या आकाराबरोबरच वीज वापराचं शुल्कसुद्धा भरावं लागतं. यापासून सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे की विजेपासून कोणताही माणूस आता वंचित राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या घरात वीज आलेली असल्यामुळे TV, फ्रीज, कूलर अशा प्रकारच्या लक्झरियस वस्तूंचा वापर वाढला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होत असतं, आणि त्या वापरावर सरकारला मोठ्या प्रमाणात कर प्राप्त होत असतो. मित्रो, अशा रीतीने जवळपास राज्यांना 6 प्रकारचे प्रत्यक्ष कर आकारता येतात, आणि त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्नसुद्धा प्राप्त होत असतं. ज्या पद्धतीने राज्यांना प्रत्यक्ष कर लावण्याचे अधिकार आहेत, त्या पद्धतीने अप्रत्यक्ष करसुद्धा लावण्याचे अधिकार आहेत. म्हणून अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. राज्यांचा जो अप्रत्यक्ष कर आहे त्याला राज्य उत्पादन शुल्क हा पहिल्या क्रमांकाचा आहे, ज्याला आपण स्टेट एक्साइज ड्युटी असं म्हणतो. केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्काचे CGST मध्ये विलिनीकरण केले आहे. पण राज्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून राज्य उत्पादन शुल्क सुरू ठेवण्याचे वा त्यांचे SGST स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स, जसं CGST आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तसंच राज्यांचं SGST स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स यामध्ये विलिनीकरण न करण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे स्टेट एक्साइज ड्युटीमध्ये ज्या वस्तू येतात त्यांचा. म्हणून राज्य सरकार दारू, अफू, गांजा, चरस यासारख्या अंमली पदार्थांच्या उत्पादनावर शुल्क आकारून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करते. त्यानंतर दुसरा जो आहे कर, अप्रत्यक्ष कर, तो आहे राज्य वस्तू व सेवा कर. जसं केंद्राचा वस्तू व सेवा कर आहे तसा राज्यांचा आहे. जसं आपण SGST मध्ये बघितलं तसा केंद्राप्रमाणे राज्याचा सुद्धा राज्य वस्तू व सेवा कर आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे राज्य सरकारांनी राज्य मूल्यवृद्धी कर, केंद्रीय विक्री कर, खरेदी कर, विलासित कर म्हणजे ज्याला आपण चायनीजच्या उपभोगाचे कर जे असतात ते, प्रवेश कर, मनोरंजन कर, जाहिरातीवर कर, लॉटरी, सट्टा, जुगारावरील कर, उपकर हे अप्रत्यक्ष कर रद्द करून 1 जुलै 2017 पासून राज्य वस्तू व सेवा कर SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा एकच कर लागू केला. केंद्राप्रमाणे या कराचे दर वेगवेगळ्या वस्तू व सेवांवर वेगवेगळे आहेत. ते राज्य सरकारमार्फत निश्चित केले जातात. म्हणजेच आता आपण एखादी वस्तू जर विकत घेतली बाजारातून, तर त्या वस्तूवर जो तुम्ही कर भरतात त्या कराचे सरळ सरळ बिलामध्ये 2 प्रकार येतात. तुम्ही जर 10 रुपये कर भरला असेल तर 5 रुपये सेंट्रल GSTला जातो आणि 5 रुपये स्टेट GSTला जातो, असा टोटल 10 रुपये.
म्हणजे 50% सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जमा होतात आणि 50% स्टेट गव्हर्नमेंटकडे जमा होतात, अशी कराची विगतवारी त्याच वेळेस त्या बिलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी अप्रत्यक्ष कर प्रत्येक वस्तूचा हा वेगवेगळा होता. आता तसं नाही आहे. वस्तूंच्या ज्या एकूण संख्या आहेत त्या संख्या GSTचे जे दर आहेत त्या दरांमध्ये त्या वस्तू विभागलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा अप्रत्यक्ष कर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, लोकल बॉडीज टॅक्सेस. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या होय. पूर्वी यांना प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोघंही मार्गांनी महसूल प्राप्त होत होते, उत्पन्न मिळत होतं. परंतु आता पंचायत राज जी आली 74च्या घटना दुरुस्तीने, पंचायत राज संकल्पनेनुसार त्यांचं अप्रत्यक्ष कर रद्द करून त्यांना राज्य सरकारकडून या बदल्यामध्ये थेट अनुदान मिळतं, थेट ग्रँट मिळते आणि म्हणून त्यांना अप्रत्यक्ष कर लावता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. म्हणजे ते ह्या ज्या 3 प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था सांगितल्या त्या 3 प्रकारचे प्रत्यक्ष कर लागू करतात आपापल्या याच्यामध्ये. ज्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका मी तुम्हाला सांगितलं, या तिघही स्थानिक स्वराज्य संस्था 3 प्रकारचे कर आपल्या उत्पन्नासाठी आपल्या आपल्या प्रांतामध्ये, आपल्या आपल्या एरियामध्ये लागू करतात. त्यामध्ये पहिला आहे स्थावर मालमत्ता कर, ज्याला आपण प्रॉपर्टी टॅक्स असं म्हणतो. या संस्थांच्या हद्दीत जे रहिवाशी घरं, इमारती, बखड जागा असतात त्यांच्यावर मालमत्ता कर आकारला जातो. ग्रामीण भागात याला घरपट्टी असं म्हणतात. त्यानंतर वॉटर टॅक्स, ज्याला आपण पाणीपट्टी असं म्हणतो. रहिवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी ही या संस्थांची असते. प्रत्येक निवासी घराला नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा केला जातो. यावर पाणीपट्टी आकारली जाते. वेगवेगळ्या शहरामध्ये हे पाणीपट्टीचे दर वेगवेगळे असू शकतात. शहाद्यात वेगळे, नंदुरबारात वेगळे आहे, तळोद्यात वेगळे असू शकतात. ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुद्धा ते वेगवेगळे असू शकतात. परंतु साधारणपणे याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. पण महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यामध्ये मात्र हा फरक पडू शकतो. आणि म्हणून पाणीपट्टी कर हा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचा हा प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. इतर कर, अदर टॅक्सेस, यामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठ्याबरोबरच या संस्था मलमूत्र निस्सारण, सांडपाण्याचं विल्हेवाट, घनकचरा विल्हेवाट, गल्ली किंवा नागरी वसाहतीतील रस्ते, त्यांची स्वच्छता इत्यादी सेवा रहिवाशांना पुरवतात. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे कर व भार आकारले जाऊ शकतात. त्यामुळे अदर टॅक्सेसमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था वर्षातून एकदा वरील प्रत्यक्ष कर व आकारणी करू शकते. या पद्धतीने आपण राज्य सरकारांचे जे कर आहेत त्या करांची डिटेल माहिती घेतली. जसं प्रत्यक्ष कराची माहिती घेऊन आपण प्रत्यक्ष कराचा जमा खर्च जो आहे 1981-82 पासून तर 19-20-18-19 पर्यंत तो बघितला. तसाच या ठिकाणी सुद्धा या PPTमध्ये आपण राज्य सरकारच्या महसुली खर्चाची आकडेवारी दिलेली आहे, त्यांची प्रवृत्ती दिलेली आहे. ही सुद्धा 81-82 पासून तर 18-19 पर्यंत आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीचे हेडिंग्स जे मागच्या तक्त्यामध्ये दिले होते, ज्यामध्ये एकूण महसुली प्राप्ती, कर प्राप्तीमध्ये विक्री कराचा प्रकार आहे, राज्य उत्पादन शुल्काचा प्रकार आहे, केंद्रीय करातील वाटा आहे आणि त्यानंतर केंद्रीय करातील वाट्यामध्ये प्राप्ती कराचा वाटा किती आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काचा वाटा किती आहे, त्यानंतर करेत्तर उत्पन्न किती प्राप्त झालं आहे याची माहिती आपण राज्याच्या महसुली प्रवाहामध्ये, महसुली प्रवृत्तीमध्ये दिलेली आहे. मित्रहो, भारतातील घटक राज्यांना कर महसूल 2 मार्गाने प्राप्त होतो हे आपण बघितलं. एक स्वतःचे कर मार्ग आहे आणि दुसरा केंद्रीय विभाज्य कराचा वाटा. या कर महसुलाबरोबरच केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारांनाही करेत्तर महसूल प्राप्त होत असतो. राज्यांना प्राप्त होणाऱ्या महसुलाची जी कल्पना आहे ती आपण पुढील तक्त्यामध्ये, PPT मधल्या तक्त्यामध्ये दर्शवलेली आहे. ती आपण नजरेखालून घेतली पाहिजे.
त्यासाठी आपण फक्त त्या आकडेवारीचं धावतं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण करणार आहोत. राज्यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याची जी साधारणतः विश्लेषण आपण 5-6 मुद्द्यामध्ये केलं आहे. त्यामध्ये आपण 80, 81, 82 मध्ये राज्य सरकारची महसुली जी प्राप्ती होती ती 1,08,455 कोटी रुपये होते. 18-19 मध्ये ते 26,01,264 कोटी रुपयापर्यंत वाढले. म्हणजे 1981-82 ते 18-19 या 37 वर्षाच्या कालखंडामध्ये 14.22% चक्रवाढ दराने यामध्ये वृद्धी झालेली आपल्याला दिसते. तसेच 81-82 ते 18-19 या 37 वर्षाच्या काळात राज्यांच्या करप्राप्तीत दरवर्षी 14.72% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. म्हणजेच 81-82 मध्ये एकूण कर महसुलात विक्री कराचा वाटा हा 39.16% होता. तर राज्य उत्पादन शुल्काचा जो वाटा आहे तो 8.92% होता आणि 18-19 मध्ये अनुक्रमे 15.35% आणि 7.11% असा कमी झालेला आहे. तसंच केंद्र सरकारकडून प्राप्ती कर म्हणजे उत्पन्न कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्कातील वाटा राज्य सरकारांना दिला जातो. याबरोबरच इतर विभाज्य करांचाही वाटा राज्यांना दिला जातो. त्यामध्ये त्याची माहिती म्हणजे 81-82 मध्ये केंद्राकडून राज्यांना कर वाटा जो आहे तो कर वाटा 4,266 कोटी रुपये इतका हस्तांतरित करण्यात आलेला आहे. या हस्तांतरणामध्ये प्राप्ती कराचा वाटा 23.99% होता. तर केंद्रीय शुल्काचा वाटा हा 75.79% होता. तसंच करेत्तर प्राप्ती जी आहे, करेत्तर उत्पन्नाची प्राप्ती जी आहे त्याबद्दलही 1981-82 मध्ये राज्याची करेत्तर प्राप्ती नॉन टॅक्स रेव्हेन्यू करेत्तर उत्पन्न जे होतं ते 5,961 कोटी रुपये होतं. 18-19 मध्ये ते 79,09,540 कोटी रुपयापर्यंत वाढले. 37 वर्षाच्या काळामध्ये यात दरवर्षी 14.31% या चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. मित्रहो, अनुदानाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्यांना काय परिस्थिती आहे या कालखंडामध्ये ती सुद्धा आपण अभ्यासली पाहिजे. 1981-82 मध्ये करेत्तर महसुलात केंद्रीय अनुदानाचा जो वाटा होता तो 46.23% होता. तो 18-19 मध्ये जवळपास 71.87% झालेला दिसतो. म्हणजे अशा रीतीने अनुदान हे किती मोठ्या प्रमाणात राज्यांना वाढलेलं आहे हे आपल्याला दिसते. मित्रहो, ही जी संपूर्ण माहिती आपण घेतो आहे, ही जी संपूर्ण विश्लेषण जे आपण करांच्या संदर्भामध्ये केलं, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, आणि या 1981-82 पासून तर जवळपास 18-19 पर्यंत केंद्र सरकारचा 38 वर्षाचा प्रवृत्तीचा अभ्यास आपण केला आणि राज्य सरकारांच्या 37 वर्षांचा आपण अभ्यास केला. तर यावरून आपल्याला हे लक्षात येईल की आपण पहिल्या प्रकरणामध्ये जे वित्तीय विभाजनाच्या संदर्भातली चर्चा केली, केंद्र आणि राज्य सरकारांच्या जबाबदाऱ्या, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांना वित्तीय साधनं कोणत्या प्रकारची उपलब्ध केली गेली आणि त्या वित्तीय साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं वाटप वित्त आयोगाच्या शिफारशींच्या प्रमाणे कोणकोणत्या निकषाप्रमाणे राज्यांना कसे कसे वाटे देता येतील याच्या संदर्भातली जी आपण थेरॅटिकल माहिती घेतली होती ती प्रॅक्टिकली केंद्र सरकारच्या वित्त आयोगाने त्या कालखंडामध्ये राज्य सरकारांना त्या कराच्या म्हणजे विभाज्य कराच्या अनुदान असेल किंवा कर असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या स्पेशल ग्रँट असतील त्या माध्यमातून कशा पद्धतीने वाटा हा राज्यांकडे वर्ग केलेला आहे आणि त्यामध्ये 37 वर्षाची काय प्रवृत्ती आहे हे आपण त्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर हे जे बदल आहे, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं
की पहिल्या प्रकरणाचं लिंकिंग हे दुसऱ्या प्रकरणाशी आहे, दुसऱ्या प्रकरणाचं लिंकिंग हे तिसऱ्या प्रकरणाशी आहे. जसं तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण खर्च, कर्ज आणि तूट या 3 महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. म्हणून राज्य सरकारचा महसुली उत्पन्नाचा भाग आणि केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाचा भाग, उत्पन्नाचे जे मार्ग आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आणि करेत्तर मार्ग, या सर्व बाबींनी केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाचा प्रवाह, प्रवृत्ती आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाची प्रवृत्ती आपण अभ्यासलेली आहे. हा अभ्यास आपल्याला विविध प्रकारच्या परीक्षांसाठी फार उपयुक्त आहे. मनापासून हे व्हिडिओ आपण ऐकले आणि मनापासून त्याच्या नोट्स आपण जर काढल्या तर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही माहिती आपल्याला उपयुक्त पडू शकते. आपण हे प्रश्न, ही व्याख्यान ऐकल्यानंतर आपणच याच्यावरनं कशा पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा विचार करण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला कसं फेस करता येईल, कसं तोंड देता येईल, कसं यशस्वीरित्या आपल्याला त्या परीक्षा देता येतील याचा विचार आपण अभ्यास करून केला तर आपल्याला फार सोयीचं होईल. या ठिकाणी आपण थांबतो आहे आणि दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण वस्तू आणि सेवा कर, GST या संकल्पनेचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. थँक्यू.